आपल्याकडे तयार झाली तीच तत्व आज आपल्याला विदेशी तत्व म्हणून स्वीकारावी लागतात आणि त्यांच्या विद्वानांची नावं घ्यावी लागतात। याचं एकमेव कारण आपण डॉक्युमेंटेशन केलं नाही। इतिहास हा संकलित करायचा असतो। इतिहासातल्या घटना या भविष्यामध्ये आपल्याला योग्य वाटचाल करण्याकरता दीपस्तंभाचं काम करतात आणि म्हणूनच अशा प्रकारचे जेवढे ऐतिहासिक प्रसंग आहेत हे प्रसंग संकलित करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आज मला अतिशय आनंद आहे की माननीय गडकरी साहेबांनी या कार्यक्रमाकरता वेळ दिला, कारण या सभागृहामध्ये दीर्घकाळ गडकरी साहेबांनी विविध जबाबदाऱ्यांमध्ये काम केलेलं आहे आणि विरोधी पक्षनेते म्हणून तर ज्यावेळी गडकरी साहेब या ठिकाणी काम करत होते त्यावेळी एकही दिवस गडकरी साहेबांनी सरकारला सुखाने झोपू दिलं नाही। नवीन नवीन कायदे शोधून आणायचे, नवीन तरतुदी शोधून आणायच्या, नियमातले नवीन गोष्टी शोधून आणायच्या, बजेटमधल्या नवीन गोष्टी शोधून आणायच्या आणि त्याच्यावर सरकारला कडघऱ्यात उभं करायचं, निरुत्तर करायचं, हे एक त्यांचं कार्य आम्ही बघितलं। आम्ही विधानसभेचे सदस्य असलो तरी विधान परिषदेच्या डिबेट पाहायला आम्ही गॅलरीत बसायचो आणि गडकरी साहेब असतील किंवा बेटी सर असतील हे ज्यावेळी अक्षरशः सरकारला सळो की पळो करून सोडायचे त्यावेळी खरोखर इथली सगळी जी काही त्या डिबेट्समधली जी विद्वत्ता होती, म्हणजे याच्यामध्ये कुठेही कटुता नव्हती की किंबहुना ते सगळं केल्यानंतर त्यांच्यासोबत जेवण देखील करायचे, पण सभागृहामध्ये मात्र अतिशय ताकदीने सगळे विषय मांडण्याचं काम गडकरी साहेब करायचे। अनेक वेळा इथल्या सभागृहामध्ये माईक बंद पडला तरी गडकरी साहेबांना माईकची गरज नव्हती, त्याच्यामुळे माईक चालू आहे का बंद आहे असा कुठलाही